गुड मॉर्निंग ऑल. नमस्कार. अ, काल आपण नेस्लेमध्ये एक छान बॉटम पकडला. काल नाही, ॲक्चुअली 4 तारखेला पकडला. आणि जरी तो खाली इथे आला होता, तरी आपल्याला हे कळतं, की जेव्हा रिव्हर्सल यायचं असतं, तेव्हा काहीतरी चार्ट पॅटर्न बनत असतं. आणि इथे डबल बॉटम चार्ट पॅटर्न बनलं. ते मी आय थिंक 9 वाजून 9:15 ते 9:30च्या दरम्यानच मी टाकून दिलं होतं, की चार्ट पॅटर्न बनलाय. आय थिंक 9:17, 9:20च्या दरम्यान काहीतरी टाकलं होतं. तर डबल बॉटमचा चार्ट पॅटर्न बनला आणि त्याच्यानंतर हा कंटिन्यू वर जातोय. ह्याचं टार्गेट 22-52 आपलं आहे. तिथे करायला हरकत नाही. पण मला असं वाटतं 22-52 नंतरही याची अपसाईड भरपूर आहे. अ, ठीक आहे. ज्याला कॅरी करायचं असेल, प्रॅक्टिस करायची असेल कॅरी करण्याची, तर तसं करू शकतो. बाकी मी 22-52 ला बुक करणार आहे. नंतर एक स्टॉक आहे ज्याच्याबद्दल मला सांगायचं आहे. तो आहे बजाज फिन्सर्व. आता ह्याच्यामध्ये बेअरिश ट्रेड इथून होती, खाली तो इथपर्यंत आला आणि खाली इथे एक बॉटम बनवलाय त्याने. मला असं वाटतं की बजाज फिन्सर्व आणि निफ्टी, मे बी निफ्टी काही केल्या बजाज फिन्सर्वमध्ये एकतर काहीतरी बॅड न्यूज येईल किंवा निफ्टी खाली जाईल किंवा काही काही ना काही होईल आणि बजाज फिन्सर्व काही ना काही करून 1736 ही जी खालची लेवल आहे, 1736 इथपर्यंत येईल. जर तो इथपर्यंत आला, तर त्याला आपल्याला सोडायचं नाहीये. त्याच्यात आपल्याला प्रॅक्टिस करायचं आहे. मी तर फ्युचर करेन आणि कव्हर्ड फ्युचर करेन. तर 1736 जर तो आला, तर मी फ्युचर त्याचा बाय करून जो ए-टी-एमच्या 50%चा कॉल असेल, तो मी सेल करेन. सॉरी, फ्युचर बाय करून पुट बाय केलं तरी चालेल किंवा मग ए-टी-एमच्या 50% जो कॉल असेल, त्याला सेल केलं तरी चालेल. दोघींपैकी एक काही पण करू शकतो आपण. चला, हा शॉर्ट व्हिडिओ होता. हा संपवतो आणि पटकन हा अपलोड करतो आपल्या चॅनलवर. बाय.